नवे पाऊल नवा विचार. लोकार्पण न्यूज. देवळा तालुक्यातील वाखारी येथे मंगळवारी 11 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून 2 शेळ्या ठार केल्या, तर 1 शेळी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाखारी येथील शिवकेत मळ्यातील गट क्रमांक 1160 मध्ये एकनाथ बाबूराव आहेर आणि हरी एकनाथ आहेर यांच्या घराशेजारी गोठ्यात शेळ्या बंदिस्त होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्या, तर 1 शेळी गंभीर जखमी झाली. याशिवाय 2 शेळ्या गायब झाल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर बिबट्या घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्या आदेशाने तसेच देवळा विभागाच्या परिवहन अधिकारी श्रीमती चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक AB मर्शिवने मॅडम आणि पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती जाढे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचं मोठं नुकसान झालंय आणि झालेल्या नुकसानीची भरपाई वनविभागाकडून लवकरात लवकर मिळावी, तसेच बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पिंजरा बसवावा अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. यावेळी एकनाथ आहेर, हरी आहेर, मंगेश आहेर, शंकर आहेर, सुरेश गोसावी, शरद देवरे, नंदू निकम, भरत निकम, दीपक निकम, राहुल आहेर, अक्षय निकम, रवींद्र निकम यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमी संकलन देवेंद्र निकम, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज.